आता ही गाववाली का बनवायला भाजी नाही जाऊ शकत. 200 रुपयाची भाजी एकाला भारत 100 रुपये जाणार. आमदार साहेब बोलले फक्त रस्त्यावर आणि फुटपाथचे बोलले. आठवडे बाजार पण बोलले ते रस्त्याचा बाजार बोलले आणि असे रस्ते अनधिकृत नाहीये. सातबारीची जागा आहे. वारंवार अर्ज पण केलेले आहेत. आम्ही नसते केले तर आमची चुकी आहे. सगळे अर्ज आहे 2020 पासून अर्ज आहे. माझी खाजगी जागा आहे. खाजगी आयुक्त साहेबांनी सांगितलं खाजगी जागेला 303 ला खाजगी मालमत्ता करायला परवानगी आहे, पण तुम्ही देत नाही. मग आम्ही जाणार कोणच्याकडे? नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तोंडरे गावचे मच्छिंद्र पाटील यांचा पालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासनाशी वाद सुरू आहे. त्याच्यामध्ये ते अगदी जोराजोराने ओरडत आहेत. ते म्हणतात की जर अनधिकृत बाजार रस्त्यावर सुरू असतील, मग अशा वेळेला रस्त्यापासून जवळपास 300-400 मीटर किंवा 400-500 मीटर अंतरावर जर माझ्या खासगी जागेमध्ये, ज्या ठिकाणी मी सर्व व्यवस्था केलेल्या अशा जागेमध्ये मी 4-5 वर्षांपासून फॉलोअप घेत आहे की या ठिकाणी मला आठवडा बाजार सुरू करण्याची परवानगी द्या, परंतु ती परवानगी नाकारली जात आहे. आणि सातत्याने या ठिकाणी जर असा बाजार भरवला तर त्याच्यावर कारवाई केली जात आहे. एक तर आजकाल आठवडा जे बाजार भरत आहेत रस्त्यावर, त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु असं असलं तरी तुम्ही पहा की अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आठवडा बाजार भरवले जात आहे. मग अशा वेळेला जर खाजगी जागेमध्ये, जिथे ते रस्त्यापासून दूर आहेत, तिथे सर्व व्यवस्था आहेत, अशा ठिकाणी जर खरोखरच रितसर परवानगी दिली तर त्याच्यामध्ये पालिकेला देखील कर मिळणार आहे. शिवाय वाहतूक कोंडी किंवा इतर वाहतुकीचे प्रश्न मिटतील. आणि जो भ्रष्टाचार होतो, म्हणजे आजकाल तुम्हाला माहिती आहे की कशा रीतीने आठवडे बाजार भरवले जात आहेत, तो भ्रष्टाचार देखील थांबेल. मग असं का होत नाही? नक्की वाद काय आहे? मच्छिंद्र पाटील यांची सर्व बाजू आपल्याला ऐकून घ्यायची. स्वागत आहे आपलं प्रभात पूर्व न्यूज मध्ये. मला आठवतं की मीच अशीच बातमी 4 वर्षापूर्वी जवळपास केलेली आहे का? आणि त्याच्यानंतर आठवडा बाजार कसे सुरू होते का मी या नव्यानं सांगायला हरकत नाही. परंतु त्या दिवशीचा जो वाद तुमचा दिसतोय पोलीस प्रशासनासमोर किंवा पालिका अधिकाऱ्यांसमोर, नेमकं काय झालं होतं मला ते सांगा अगोदर. माझं नाव मच्छिंद्र देवदास पाटील, मी तोंडरे गावचा रहिवासी आहे आणि मी 4 वर्षापासून पाठपुरवठा करीत आहे का मला माझ्या खाजगी जागेमध्ये रीतसर परवानगी मिळावी, जेणेकरून शासनाला याची जी काय फी असेल मी ती भरायला तयार आहे. आणि माझ्या इथं सुख सुविधा पूर्ण आहेत. लाईट सेवा आहे, कॅमेरा आहे, सीसीटीव्ही आहे, म्हणजे जेणेकरून इथं काय चोरी तक्रारी काय अशी होऊ नये. आणि इथं सर्व आपल्या गावातले आजूबाजूचे गाववाले येऊन इथं भाजी विक्रेत आहेत. 70 ते 80% आपल्या गावातलेच आहेत. जेणेकरून 1000 ना 500 रुपयाची भाजी पनवेलला विकायला जातील का 200 ना 300 रुपयाचा भाडा देऊन, जेणेकरून गावात जो मार्केट भरतो त्याच्यात येऊन विकतात. त्यांच्या पण रोजगारावर हे लात मारतात बोललं तर चालेल. कारण तुम्ही कधीपासून या सगळ्या बाबत पाठपुरावा करतात? कशा पद्धतीचा पाठपुरावा? तुमच्याकडे ही जागा तुमचीच आहे, या संदर्भात काय नक्की म्हणजे पुरावे आहेत का? आणि मग ती नाकारली काय जाते पालिकेकडनं? या जागेचा मला 7 आहे. माझ्या वडिलांच्या नावी जागे आहे आणि त्यांच्याकडून मी ऍफिडेविट पण करून घेतलेलं आहे का माझा मुलगा मच्छिंद्र देवदास पाटील हा इथं व्यवसायासाठी ही जागा मी त्याला देत आहे. सर्व लिहून मी 2020 पासून अर्ज करीत आहे महानगरपालिकेला. त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे बघा इथे दुसरा एक अर्ज आहे, याच्यात 14/8/2021 ला केलेला आहे आणि याच्यात लिहिलेलं आहे मी महानगरपालिकेने मला का परवानगी देत नाही, लेखी स्वरूपात कळवावी. 4 वर्षात आता एक सुद्धा मला कॉल किंवा कोणत्या प्रकारचा अर्ज दिलेला नाही का बाबा तुम्हाला परवानगी भेटेल ना भेटेल का देऊ शकत नाही कोणतं. त्याच्यानंतर मी राज्यमंत्री बच्चू राज्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे जाऊन आयुक्त साहेबांना मी कॉल केला होता, म्हणजे साहेबांनी यांना परवानगी बच्चू कडू साहेबांनी त्यांनी हे केलं, कॉल केला का तुम्ही मच्छिंद्र पाटील यांना खाजगी जागेत परवानगी का देऊ शकत नाही. तर त्यांनी सांगितलं का तुम्ही एक लेखी लेटर द्या का जेणेकरून मी येते. तर त्यांनी याच्यात लिहिलेलं आहे का पाटील यांना त्यांच्या खाजगी जागेत आठवडा बाजार भरण्यात परवानगी देण्यात यावी. बरोबर. याचा सुद्धा अजून काही उत्तर दिलेलं नाहीये. त्याच्यानंतर मग आता जेव्हा हे अधिकारी कारवाई करण्याची मागणी करतात किंवा कारवाई करण्यासाठी येतात त्यावेळी तुम्ही पाठपुरावा केला का? कोणाला पालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटले का? तिथे तुम्ही मागणी केली का बाबा काय नेमकं काय प्रॉब्लेम काय माझ्या जागेमध्ये का भरवलं? पालिकेचे अधिकारी इथे फक्त मार्केट बंद करण्याच्या टायमाला आल्यानंतर फक्त आश्वासन देतात तुम्ही या, आम्ही तुम्हाला परवानगी द्यायला लावतो साहेबांना.
फक्त एवढं आश्वासन देतात. आता जेव्हा पण येतील तेव्हा मार्केट बंद करायला जातात आणि पोलीस प्रशासनाचा सपोर्ट घेऊन येतात. इथे का कोणते अतिरेकी नाही घुसलेले. आम्ही पोटासाठी रोजगारासाठी हे करतो, मेहनत करून कमवतोय का कोणाला मारामारी करून इथं पोलीस बंदोबस्त घेऊन आमच्यावर अत्याचार करायला येतात. एक काय आठवडा बाजार अनधिकृत असले तर त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम होतात, म्हणून आठवडे बाजार बंद केले जातात. मग तुमचं असं काय म्हणणं आहे की बाबा ते तुमचंच चालू राहावं, ते बंद व्हावं? साहेब, आपली खाजगी जागा आहे आणि खाजगी जागेला परवानगी आहे आपल्या शासनाकडे, पण यांच्याकडे कोणते पेपरच उपलब्ध नाही आहेत का यांना कोणत्या प्रकारे पेपर जमा करून यांना परवानगी द्यावी. आम्ही आयुक्त साहेबांना पण भेटलो. आयुक्त साहेबांनी सांगितलं, उपायुक्त साहेबांना आणि पाटील साहेबांना बोलवून त्यांना सांगितलं पाटील यांना परवानगी देण्यात यावी. पण जेव्हा साहेबांच्या केबिन मधून उपायुक्त साहेबांच्या केबिन मध्ये गेल्यानंतर ते एकदा आम्हाला याच्यातलं काही माहितीच नाहीये. आम्हाला 15 दिवस द्या, माहिती करून घ्या ना. आम्हाला 15 दिवस द्या, आम्ही माहिती करतो शेजारच्या नगरपालिकेचं त्यांचा काय कर आहे. तुमचं याच्यावर काय उत्तर होतं? म्हणजे उदाहरणार्थ कराच्या संदर्भात राहिला असेल, मी कर कोणताही शासनाचा असेल तो भरायला तयार आहे. अन्यथा आपल्याकडे परवानगी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मी काय शासनाचं काय डिपॉझिट म्हणून असेल तर मी डिपॉझिट पण भरायला तयार आहे. किती उदाहरणार्थ? काही असू दे, 50,000 असेल, ₹1,00,000 असेल, ₹2,00,000 असेल, आणखी त्याच्या व्यतिरिक्त असू द्या. ती मी कुठल्याही प्रकारे मी मला कर्ज करेन, लोन करेन ना, मी भरून देईन. पण मला परवानगी द्यावी शासनाने. आणि इथे येऊन फक्त एवढं सांगतात अनधिकृत आहे, पण आपल्या महानगरपालिकेकडून खाजगी बाजारासाठी कोणती परवानगीच निघाली नाही. मग अनधिकृत कसं काय झालं? जेव्हा तुमची परवानगी निघेल आणि मी परवानगी नाही घेईल तेव्हा तो अनधिकृत तुम्ही बोलू शकता. तर तुमच्याकडून जर लायसन्सच उपलब्ध नाही मग तुम्ही अनधिकृत कसं काय ठरवता? तुम्ही रस्त्यावर बसवता ते मार्केट तुम्हाला चालतात. आज फेज 1 झाला, देवीचा पाडा झाला, रस्ता अख्खा पूर्ण पॅक असतो. बरोबर. पेंदर झाला, बरेच गाव आहेत. आम्ही आता काय मी त्यांचा हे नाही करत, ते करतात त्यांना करू दे, मला त्यांच्याबद्दल काय विरोध नाही. पण ते रस्त्यावर बसतात ते चालतात. पण माझ्या खाजगी रोड पासून 500 ते 400 मीटर लांब असून इथं कोणताही गावकऱ्यांना त्रास नाही, कोणाला ट्रॅफिकचा नाही, कोणाला रस्त्याचा नाही, कोणाला काही नाही. पण इथे येऊन वारंवार मला त्रास देतात. बरं बघा ना, ही जागा आहे ना, मुद्दाम मी दाखवायला सांगेल की ही त्यांच्या घरासमोरची खूप मोठी जागा आहे. साधारण किती जागा असावी ही? या कमीत कमी 2.5 एकर जागा आहे. 2.5 एकर जागा, अगदी सपाट जागा आहे, खूप छान. बाजूला त्यांनी लाईट लावलेली आहे, म्हणजे जर काही अडचण असली तरी ती दिसू शकेल. सीसीटीव्ही फुटेज म्हणजे असलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावलेले आहे. एक प्रकारे जी पालिकेने सुविधा द्यायला पाहिजे बाजारासाठी ती सगळी सुविधा स्वतः त्यांनी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्य रस्त्यापासून जवळपास त्यांच्या म्हणण्यानुसार 300-400 मीटर अंतरावर ही जागा आहे. एक तर मला काय म्हणायचंय की अनधिकृत जे आठवडा बाजार आहेत ना ते निश्चितच हटले पाहिजेत. त्याचा उद्देश काय? एक तर रस्त्यावर ट्रॅफिक झाली नाही पाहिजे, त्यासाठी ते हटवले पाहिजेत. कुठला गैरप्रकार होत असेल त्यासाठी हटवले पाहिजेत, किंवा वाहतुकीच्या काही अपघात नाही झाले पाहिजेत त्याच्यासाठी हटवले पाहिजेत. परंतु इथे तर काहीच नाही तशी गोष्ट. म्हणजे इथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी टाळता येऊ शकेल. म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही ही उपाययोजना करता त्या सगळ्या गोष्टीच्या मर्यादा पाळून या ठिकाणी तो व्यवस्थित सुरू राहू शकतो. तशी पॉलिसी जर आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या नगरपालिकेच्या एका कलमानुसार अशी आठवडा बाजाराला खाजगी जागेच्या मालकीमध्ये परवानगी देता येऊ शकते. तर तशी देता येऊ शकत असेल तर ती निश्चित दिली पाहिजे, किंवा नसेल तर तशी पॉलिसी बनवली पाहिजे ना. माझं तर म्हणणं आहे की आजकाल या प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत आठवडे बाजार भरवले जात आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आठवडे बाजार कसे भरतात, म्हणजे त्याच्या मागलं अर्थकारण काय हे काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. उदाहरणार्थ जर इथलं हटवलं जातं आठवडा बाजार, परंतु त्याच वेळेला त्यांच्या म्हणण्यानुसार देवीच्या पाड्याला आहे, त्याच म्हणण्यानुसार फेज 1 ला आहे, फेज 2 ला आहे, किंवा पेंदरला आहे, कामोठ्याला आहे. सगळ्या ठिकाणी जर मग ते आहेत ते थांबत नाही आणि ते अनधिकृत आहेत, ते तर रस्त्यावर आहेत. मग हे का म्हणजे हा खाजगी जागेतील आठवडा बाजार का हटवला जातो? बरं, आमदारांच्या नाव इथे कुठं सातत्याने मध्ये म्हणजे आमदारांच्या म्हणजे या ठिकाणी आदेशामुळे हे कारवाई करण्यात येते असं बोललं जातं. प्रत्यक्षात त्याविषयी त्यांना काय माहिती, आपण बोलूया. काय बोला? ते येऊ जाऊन तेच सांगतात, आमदार साहेबांनी सांगितलं मार्केट आठवडा मार्केट बंद करा. आम्ही आमदार साहेबांच्या याला विरोध करत नाहीये. आमदार साहेबांनी काय सांगितलं, जे रस्त्यावर ठेला मार्केट हे करतात आणि जे अनधिकृत आहे ज्यानेकरून ट्रॅफिक होते किंवा हे होते असे मार्केट बंद करण्यात यावा. पण त्यांनी हे नाही सांगितलं का गाववाल्यांचे खाजगी मार्केट बंद करण्यात यावे. पण जर असं जर यांना उद्भवत असेल तर आमदार साहेबांना पण माझी विनंती आहे का यांच्याकडून खाजगी बाजार भरवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा तुमच्याकडून पण एक यांना आदेश यावा ही नम्र विनंती. म्हणजे एक प्रकारे काय आमदार साहेबांची जी भूमिका आहे ना ती कुठेही प्रकल्पग्रस्त विरोधी नाही. याविषयी त्यांनी देखील माहिती घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार जर
स्थानिक प्रकल्पग्रस्त भाजीपाल्याचा व्यवसाय करत असतील, इव्हन ते रस्त्यावर असतील तरी देखील ते उठवले उठवले जाऊ नये अशी त्यांनी तोंडी आदेश दिले असतील कदाचित, परंतु आणि निश्चितच त्यांच्यावर कारवाई केली नाही पाहिजे असं देखील त्यांचं धोरण आहे. या बाबतीत त्यांनी माहिती घेतलेली. मग फक्त त्यांचं नाव पुढे करून आणि त्याचा गैर उपयोग करून कुठेतरी परत हप्तेखोरी वाढते असंही म्हणता येईल का? हे आठवडा बाजार त्याला म्हणजे परवानगी न दिल्यामुळे काय काय गोष्टी आता उद्भवतात सांगा मला. म्हणजे खाजगी मालकीमध्ये जर असे आठवडा बाजार भरून दिले जात नाही त्याच्यामुळे काय अडचणी आता सध्या म्हणजे उद्भवतात? आता बघा, जर आता मला जर परवानगी दिली, बरोबर आहे, त्याच्यामुळे इकडे तिकडे जे अनधिकृत मार्केट पडतात ते पण परवानगी घेण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून हप्ते यांना भेटणार नाही. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आजच्या डेटला देवीवाडला महोत्सव भरलाय, त्याला परवानगी तुम्ही देता, मग आम्हाला का नाही देऊ शकत? आणि मला येऊन काय सांगतात अधिकारी, तुमचा सगळा योग्यशीर म्हणजे तुम्ही कायद्याने चालल्यात, पण तुम्ही परवानगी आणि समोर बोलायला मागत नाही पत्रकारांसमोर किंवा कोणासमोर. ते म्हणतात की तुमचं या बरोबर आहे, फळ तुम्ही बोलता ते सर्व योग्य असं बाहेरून बोलून फायदा काय? तुम्ही मी आता त्या दिवशी शुक्रवारी पोलीस अधिकारी आणि अधिकारी साहेब आले होते महानगरपालिका, त्यांना मी काय बोललो, मी मार्केट आत्ता बंद करतो, पण तुम्ही परवानगी तुमच्याकडे शासनाकडे आहेच नाही, तर मी परवानगी कोणाकडे मागणार परवानगी? जेव्हा आहेच नाही म्हणजे पॉलिसी बनता शकता आहे, पॉलिसी नाही ना यांच्याकडे. जेव्हा पॉलिसी होईल तेव्हा तुम्ही आमच्याकडे बोलू शकता का तुम्ही परवानगी घ्या. आता जोपर्यंत परवानगी नाहीये तोपर्यंत आम्हाला आमचा मार्केट चालवा आमची अपेक्षा आहे. जेव्हा परवानगी निघेल तेव्हा आम्ही, जेव्हा परवानगी घेतली नाही तर आम्हाला अनधिकृत म्हणून तुम्ही घोषित करू शकता किंवा आमच्यावर कारवाई करू शकता. आमची आज जर तुम्ही मेला जो भरतोय देवीवाडला भरलाय त्याला तुम्ही परवानगी देऊ शकता, त्यांचा तुम्ही विचार करता, ते पण गाववाले नाहीये, बाहेरून येऊन ते मेला भरल्यात आणि आपल्याकडे 80% आणि आम्ही स्वतः इथले रहिवासी असून तुम्ही यांचे ठेले उचलता, त्यांचे भाजी उचलून घेऊन गाडीत टाकतात, साहेब करून लाचार हात जोडायला लागतात, तेव्हा ते तुम्ही परत करता. त्या दिवशी कोणीतरी म्हणजे रॉकेल पण माझा, आता मी एवढा वैतागलेलो आहे साहेब का मी रॉकेल टाकला तर माझा हा आहे गणेश म्हणून आहे, आता माझ्यामुळे याचं घर चालतोय. हा काय त्यांना बोलला, माझ्या शेटला काय व्हायच्यापेक्षा मीच माझ्या अंगावर आत्महत्या करतो, कारण ते जर त्यांना जर काय झालं तर माझ्या घरातला कोण चूल कशी भेटणार, म्हणजे माझा रोजगार कसा होणार? त्याच्यामुळे त्यांनीच रॉकेलचा डबा घेतला. तुम्हाला व्हिडिओ पण मी पाठवला, त्या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला दिसेल. अतिशय खेदाची बाब आहे. बरं तुम्ही स्थानिक आहात या ठिकाणी, ही भूमिका हे जे मांडत आहे, तुमचं काय म्हणणं आहे नेमका? आमचं म्हणणं एकच आहे, इथे जवळपास 100% 70% लोक हे गावाले धंदे करतात इथे, बरोबर. त्यांचे भाजीपाला वगैरे इथे स्वतः मुलं वगैरे करून पूर्ण विकायला वगैरे घेऊन येतात इथे. त्यांचं जेव्हा जे उचलून घेऊन जातात किती नुकसान होतं त्यांचा, ते काय करायचं? मग आमदार साहेबांनी एकच विनंती आहे की परमिशन देऊन त्यांना धंदा वगैरे आमचे चालू करावे त्यांचे. तुमचं नाव काय? माझं नाव प्रियंका मच्छिंद्र पाटील. काय तुमचं काय म्हणणं नेमकं सांगा मला. माझं एवढंच म्हणणं आहे की आमची स्वतःची जागा असून जर तुम्ही असं करत असाल तर गरीबाचं किती मरण होणार. आणि आमच्या मुलं, या मार्केट मुलं, माझ्या मिस्टरांच्या आज सपोर्ट मुलं, त्याच्यावर 2-3 जणांचे घर चालू आहेत, त्यांनी काय करावं? आज जवळजवळ 4 माणसं त्यांच्याजवळ आहेत. तुम्ही स्वतः देखील विक्री करता? हा, स्वतः मी पण कांदे बटाट्याचा व्यवसाय करतो माझ्या मार्केटमध्ये, कारण मला व्यवसाय केल्याशिवाय माझं घर चालू शकत नाही. मार्केटच्या जीवावर तर माझं हे होणार नाही, मार्केट तर चालून देत नाही. माझा स्वतःचा व्यवसाय पण मला करून द्यायची हिंमत नाही यांची. आणि जर 2 ना 4 कांद्याच्या कोणी मी त्यासाठी गाला घेऊ शकत नाही 10,000 रुपये भाड्याचा, मला परवडणार नाही. जो 1000 रुपयाची भाजी विकणारा 10,000 रुपये महिन्याचा गाला घेऊ शकत नाही ना, त्याच्यात उत्पन्न भेटणार 300 ते 400 रुपये. तर काय तुमचं काय? माझं एकच म्हणणं आहे का जर ही मालकीची जागा आहे, आता समजा आपण मालकीच्या जागेत काहीही करू शकतो, मार्केट का न लावू शकत? आपण जर भाड्याने दिलं तर इथं ट्रक उभे राहू शकतात, बरोबर ना? मग आमच्या मालकीच्या जागेत आम्ही का व्यापार करू शकत नाही? कोणाचं तर त्याच्यावर पोट चालते ना. दुसरी गोष्ट म्हणजे आता कॉम्पिटिशन, म्हणजे आता जर आठवडा बाजारांवर जे अनधिकृत आठवडा बाजारावर कारवाई होते, मी म्हणतो परत एकदा म्हणेल की रस्त्यावर बसणाऱ्या आठवडा बाजाराला या ठिकाणी परवानगी देण्यात येऊ नये, ही मागणी अगदी योग्य आहे. परंतु अशा खाजगी जागेमध्ये जे खूप आतमध्ये आहेत, खूप चांगली जागा आहे, स्वच्छ जागा आहे, स्वच्छता आहे, बाकीच्या मार्केट भागात तुम्ही अशी घाण पडलेली असताना तिथे न सांगितले बरं ते साफसफाई देखील केली जात नाही, मग अशा ठिकाणी जर गेले तर एक कॉम्पिटिशन राहील. आणि त्याच्यामुळे मला तर असं समजलेलं आहे की जेव्हापासून आठवडा बाजारांवर कारवाई होत आहे त्यानंतर रेट्स वाढलेले आहेत आणि हप्त्यांचे पण. आता बघा, माझा शुक्रवार मार्केट बंद केल्यानंतर त्याच्यानंतर आजचा वार आहे मंगळवार, त्याच्यानंतर कुठे कुठे मार्केट भरल्यात ते मी व्हिडिओ काढलेले आहेत. कुठे भरले सांगा?
घोटला भरलाय, देवीचा भरला, रस्त्यावर भरतोय, तो अनधिकृत नाहीये का? शासनाकडे फक्त काय शुक्रवार मार्केट तोंडरे गावातच फक्त अनधिकृत मला तर वाटतंय, दुसरं सर्व अधिकृत आहेत. म्हणजे जे सगळे सरकारी जागेवर आहेत हा, ते चालतात. किंवा रस्त्यावर आहेत, मुख्य रस्त्यावर, ते अनधिकृत नाही नाही 100%, कारण त्यांचे हप्ते जात असतील, मी डायरेक्ट सांगतो, कारण मी काय देऊ शकत नाही, कारण माझं स्वतःचा होत नाही तर मी यांना काय देणार. बरं, हा सगळा प्रकार तुम्ही पाहिलेला आहे एखाद्या खाजगी जागेमध्ये, आणि ती पण अगदी म्हणजे योग्य जागा आहे. बघा ना, तुम्ही रस्त्यापासून खूप अंतरावर आहे जागा ती, आणि अशा ठिकाणी सगळ्या सुखसुविधा म्हणजे ज्या मार्केट भरण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी असतील त्या असतील, तर त्यासाठी जागा जर अधिकृतरित्या दिली तर खरोखर हा सगळा गैरप्रकार थांबेल. शिवाय त्यांचं असं म्हणणं आहे की जर या गोष्टीला म्हणजे उदाहरणार्थ कचऱ्याची गाडी लागेल, बरोबर ना, याविषयी काय बोला साहेब? आयुक्त साहेबांसमोर ही चर्चा झाली. साहेबांनी यांना सांगितलं, जेव्हा उपायुक्त पाटील साहेबांना, त्यांनी हे पण सांगितलं की इथं जर तुमचा मार्केट भरला तर इथं कचरा होणार, त्याच्यासाठी घंटा गाडी येणार, मग त्याचा पण तुम्हाला टॅक्स. तर आम्ही हो म्हणालो साहेबांना. पण जेव्हा साहेबांच्या केबिन मधून आम्ही दुसरीकडे गेलो, पण त्यानंतर आम्हाला उत्तरच भेटला ना. ते म्हणतात आम्हाला 15-20 दिवस द्या, आम्हालाच माहित नाही कोणते पेपर द्यायचे, काय परमिशन साठी काय काय पेपर लागतील, आम्हालाच माहिती नाही. हा उत्तर नाहीये ना साहेब. म्हणजे एक प्रकारे प्रत्येक म्हणजे सरकारी ज्या गोष्टी कंप्लीट करायच्या असतील, डॉक्युमेंट्स असतील, काही म्हणजे ज्या उपाययोजना असतील, त्या सगळ्या त्या करायला तयार आहेत, तरी देखील त्यांना परवानगी दिली जात नाही, आणि रस्त्यावर मात्र असे अनधिकृत आठवडा बाजार भरवले जातात. तर या ठिकाणी एकच सांगणं की अशा खरं म्हणजे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी अशी खाजगी मोठी जागा अवेलेबल आहे, तर तेथील रस्त्यावरची जे आठवडा बाजार उचलून त्या ठिकाणी रितसर परवानगी दिली तर निश्चितच हा प्रश्न देखील सुटू शकेल, आणि त्याच्या मागचं जे अर्थकारण आहे ते देखील बंद होईल. म्हणजे अर्थकारण वेगळ्या अर्थाने म्हणतो मी, म्हणजे ते सरकारी दरबारात त्याचा महसूल जमा होईल, शासनाकडे महसूल जमा होईल, म्हणजे भ्रष्टाचार बंद होईल, आणि खरोखरच एक फेअर कॉम्पिटिशन म्हणूया आपण, म्हणजे एक स्पर्धा राहील दुकानदारामध्ये, आणि त्याच्यामुळे निश्चितच सामान्य माणसांचा फायदा होईल असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मच्छिंद्र पाटील यांची सगळी परिस्थिती किंवा तुम्ही व्यथा जाणून घेतल्यानंतर एक सुज्ञ प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं? पालिका अधिकाऱ्यांना काय वाटतं? आमदार साहेबांनी याबाबत काय भूमिका घेतली म्हणजे या सगळ्याविषयी तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खान सह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तोंडरे. धन्यवाद.